नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आज आपण 2024 या वर्षातील महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण पाहणार आहे आणि त्याचा ॲनालिसिससुद्धा आपण या लेक्चरमध्ये करणार आहे। आपण 1 जानेवारीपासून दररोज आपल्या चॅनलवरती करंट अफेअरच्या घडामोडी टाकत आहे, परंतु त्याचप्रमाणे आपण 2024 मधील महत्त्वाच्या घडामोडीचे जे प्रश्न आहे ते सुद्धा आपण इथे कव्हर करणार आहे आणि हे प्रश्न नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून केव्हा शपथ घेतलेली आहे? तर ऑप्शन आहे 9 जून 2024, 11 जून 2024, 14 जून 2024 की 15 जून 2024। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 9 जून 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे। तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की पंतप्रधानांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर पंतप्रधानांची नियुक्ती ही कलम 75 नुसार केली जाते। हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। ओके, कलम 75 नुसार पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आले? ऑप्शन आहे 22 जानेवारी 2024, 11 जून 2024, 14 जून 2024 की 15 जून 2024। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेले होते आणि हे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की कलम 370 आणि 35A हे कोणत्या राज्यात संबंधित आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, गोवा, जम्मू आणि काश्मीर की नवी दिल्ली। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर संबंधित कलम 370 आणि 35A आहे। तर नवी दिल्ली संबंधित एक महत्त्वपूर्ण कलम आहे ती म्हणजे 239 AA, जे की 69वी घटना दुरुस्तीनुसार घटनेमध्ये टाकण्यात आली होती। तर हा एक प्रश्न आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे अरविंद मेहता, अरविंद पानगडिया, NK सिंग की KC नियोगी। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरविंद पानगडिया। तर अरविंद पानगडिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंग आहे आणि वित्त आयोगाचं काम कोणतं आहे की केंद्र आणि राज्यांना महसुलाचं वाटप करणे। हे केंद्र वित्त आयोगाची स्थापना जी झालेली आहे कलम 280 नुसार आहे आणि त्याचं जे काम आहे ते आहे, लक्षात असू द्या, केंद्र आणि राज्यामध्ये महसुलाचं वाटप करणे। ओके, 280 नुसार स्थापना केलेली आहे। तर मग याच्यानुसार केंद्राला 59% वाटा, तर राज्याला 41% वाटा देण्यात आला आहे 15व्या वित्त आयोगानुसार। ओके, आणि 280 नुसार जो वित्त आयोग स्थापन करण्यात आला होता त्याचे पहिले जे अध्यक्ष होते ते होते KC नियोगी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषांना 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर पहिलंच ऑप्शन आहे आसामी, बंगाली, मराठी, पाली आणि प्राकृत या 5 भाषांना 2024 मध्ये, लक्षात असू द्या, अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। ओके, तर यापूर्वी 6 अभिजात भाषा होत्या, जसे की बघा इथे तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या 6 भाषा होत्या, म्हणजे आता टोटल भाषा झालेली आहे 11। ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा। आणि अभिजात भाषेचा पहिला दर्जा हा तमिळ भाषेला देण्यात आला होता 2004 मध्ये, संस्कृतला 2005 मध्ये, तर तेलुगू आणि कन्नडला आहे 2008 मध्ये, तेलुगू आणि कन्नड 2008, मल्याळमला भाषाचा दर्जा देण्यात आला होता अभिजात भाषेचा 2013 मध्ये आणि ओडियाला देण्यात आला होता 2014 मध्ये। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे 24 मध्ये 5 भाषांचा समावेश आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी रंगनाथ पठारे कमिटी आणि ज्ञानेश्वर मुळे कमिटी स्थापन करण्यात आलेली होती। चर्चेतील वाढवण बंदर जिल्ह्यातील आहे? तर बघा, मुंबई शहर, रायगड, कोल्हापूर की पालघर? तर वाढवण बंदर हे सध्या न्यूजमध्ये असून ते पालघर या जिल्ह्यामध्ये येते। त्याचप्रमाणे एक दिघी बंदर चर्चेमध्ये आहे, तर दिघी बंदर येते रायगडमध्ये। हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे, दिघी बंदर रायगड। त्यानंतर समान नागरी कायदा संबंधित राज्यघटनेत कोणती कलम आहे? तर कलम आहे 44। ओके, समान नागरी कायदा। आणि अलीकडे समान नागरी कायदा लागू केलेला राज्य आहे उत्तराखंड। ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा। आरोग्य पोषण संबंधित कलम म्हटली तर 47, 48 आहे शेती व पशुसंवर्धन आणि कलम 51 आपल्या सर्वांना माहीत आहे मूलभूत कर्तव्या संबंधित आहे। आता एकूण मूलभूत कर्तव्य 11 आहे। 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार 10 मूलभूत कर्तव्य घटनेत टाकण्यात आले होते, तर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार घटनेमध्ये 11वं मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेलं होतं। ठीक आहे, सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे गुजरात। सेमीकंडक्टर धोरण लागू करणारं भारतातलं पहिलं स्टेट आहे गुजरात। त्याचप्रमाणे लक्षात घ्या, IVF सुविधा मोफत देणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे गोवा। हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। PM सूर्यघर योजनेअंतर्गत किती कोटी घरांवर सौर पॅनल बसवण्यात येणार आहे?
ऑप्शन आहे 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी की 4 कोटी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 कोटी घरांवर, लक्षात असू द्या, सौर पॅनल बसवण्यात येणार आहे आणि त्या घरांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. ओके, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि साधारणतः 12 लाख लोकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे यामधून. सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे? ऑप्शन आहे 2005, 2019, 2021 की 2023. तर अलीकडे CAA ॲक्ट लागू करण्यात आला होता. तर लक्षात असू द्या तो ॲक्ट आहे 2019चा. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि शेवटचा प्रश्न बघा, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना कोणती आहे? ऑप्शन आहे PM विद्या सरस्वती, PM विद्यालक्ष्मी, PM विद्या शिक्षा की PM विद्यावाहिनी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 2 PM विद्यालक्ष्मी योजना आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि एक एक्स्ट्रा पॉईंट आहे तुमच्यासाठी खाली लिहिलेला, PM अँड PM ऑफ स्पेन. म्हणजे PM म्हणजे आपले भारताचे नरेंद्र मोदी आणि PM ऑफ स्पेन मिस्टर, लक्षात असू द्या, पेड्रो सँचेज जॉईंटली इनॉग्रेटेड टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग C-295. हे जे एअरक्राफ्ट आहे मित्रांनो हे वडोदरा गुजरात या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि भारत आणि स्पेनचा हा संयुक्त प्रकल्प आहे. सो लक्षात असू द्या C-295 जर एअरक्राफ्ट आलं तर ते स्पेन तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. असंच लेक्चर घेऊन यायचं काय 2024 मधलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.